कसला असतो पराठे, आलू पराठे. Hello everyone, good morning and welcome you all to Rajna's Angel World. Me, I am Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालं आहे. नाहीसा गेल्या स्कूलमध्ये मी चाललो आता क्लिनिकला, परत हॉस्पिटल क्लिनिक. घरी रेनोव्हेशनचं काम चालू आहे, खूप पसारा आहे आणि थोडं डिफिकल्ट आहे सगळं काय मॅनेज करायला, बट रचना आहे तर एव्हरीथिंग इज पॉसिबल असं म्हणू शकतात. सो येस, टिफिन रेडी झाला आहे, नाश्ता रेडी झाला आहे. Mess all around. आता वाजले आहे 2. सनी गेला. आता तो हॉस्पिटलमध्ये असेल. पुढचे 3 दिवस सनी फक्त तुम्हाला सकाळी दिसेल गुड मॉर्निंग बोलताना आणि थोडंफार संध्याकाळी आल्यावरती, कारण खूप बिझी येतो. हा वीकेंड फुल बिझी आहे. त्याचं क्लिनिक हॉस्पिटल क्लिनिक हॉस्पिटल क्लिनिक असं कंटिन्यूस 14 to 15 hours 3 days आहे. सो फुल बिझी आहे. आणि सकाळपासून माझं सगळं काही काम झालेलं. त्याच्यानंतर कपडे वगैरे सगळं मशीनला वगैरे लावून घेतलं, एक शूट केलं आहे आणि आता घरातलं बऱ्यापैकी काम चालू झालेलं आहे. आता वाजले 2. सो 2 ते 4 काही काम नसतं करायचं, लाईक ड्रिलिंग वगैरे नाही. सो ते जरा थोडासा आराम करतायत आणि ह्या टायमाला मलासुद्धा टाईम मिळेल की मी माझं काहीतरी व्हॉइस ओव्हर वगैरे देऊ, कारण एवढं डागडुगमध्ये माझं काही कामं होत नाही आहे. शूट जेवढे होत आहेत विदाऊट व्हॉईस ते मी करते, बट जिथे मला व्हॉईस द्यायचं आहे ते मी नाही करू शकत आहे. सो आता ते आता थोड्याच वेळात लगेच नायसा येईल. मग नायसाच्या पाठीमागे माझा तो तेवढा काही वेळ जाईल. आणि आज परत अजून खूप काही आयडिया झालेले आहेत. दिवसेंदिवस आयडियाज चेंज होत जात आहेत, येत आहेत. खूप काही चेंज होणारच आहे. ह्या बॉलवर हे करायचं, त्या बॉलवर ते करायचं, असं खूप काही वेळा चेंज होतं आहे. लेट्स सी कधी असं सगळं जेव्हा रेडी होईल ना तेव्हाच मी फायनली सांगू शकते हां की आम्ही हे केलं आहे ह्याच्यावरती. नाहीतर इट्स व्हेरी कन्फ्युजिंग आणि काही समजत नाही की कोणत्या टायमाला आम्ही काय करतो आणि काय डिसाईड करतो, कारण जे डिसाईड आम्ही काल केलं ते कदाचित आज चेंज पण होऊ शकतं. घरात एवढं छान स्मेल येतं आहे, म्हणजे मला पर्सनली पेनचा स्मेल आवडतं. जेव्हा आपण नवीन घरात एंटर होतो ना तेव्हा कसं स्मेल येतं, सेम तसं येतं आहे. सो काहीतरी काम झालेलं आहे थोडं. सगळं आता जो पसारा आहे थोडाफार तो उचलायचा आहे. बॉटल्स बिटल्स सगळे इथे फेकले. लादी पुसून घ्यायची. बघा लादीची हालत बघा. सगळं खराब झालं आहे. नायसाला झोपवलं आहे मी, पण काही थोडंफार काम झालेलं आहे. हे आहे आता स्टेटस ह्याचं बाथरूमचं, सगळं काढायचं आहे. फर्निचर आणलेलं आहे. असं काहीतरी असणार आहे. ड्रॉवर्स आहेत वाटतं, कुठून दिसतंय काय कळत नाही. हां हे आहे. सकाळपासून धावपळ चालू आहे, लाईक 6 वाजल्यापासून. आता थोडंसं हे लोक गेले तर मी विचार करते मी पण थोडं आराम करते आणि मग नंतर सगळं पुसून घेईल एकदा.
सगळं आता पुसून घेतलेलं आहे. सध्या मागच्या 2-3 दिवसांपासून माझा रुटीन हा असाच झाला आहे. ते गेल्यानंतर मी सगळं पुसून घेते जेवढं मला जिथे काही डाग दिसत आहेत. कारण जो एक्झिस्टिंग फर्निचर आहे त्याला काय खराब करायचं नाही आहे, त्याला आपल्याला इंटॅक्ट ठेवायचं आहे. नाहीतर त्याच्यावर ते डाग बसून बसून मग नंतर शेवटी काढायला खूप त्रास होईल. म्हणून मला जेवढं जमतं तेवढं मी ते पुसून घेते. आणि मॉप असल्यामुळे ना फटाफट पुसता येतं. अजूनही हे व्यवस्थित पुसलं नाही गेलं. जरी पाय ठेवला खाली विदाऊट चप्पल तर ते लागतं आहे, सगळं ते लागतं आहे पायाला. सो मी फक्त वरच्यावरती पुसते आहे. तरी जरा मी थोडंसं फ्रेशन अप होते. खूप गरम होतं आहे, खूप म्हणजे खूप गरम होतं आहे. सो दिस इज ॲक्च्युली माय रुटीन. सकाळी उठल्यानंतर फटाफट रेडी होते, मग किचनचं सगळं काही आवरते. नायसाचं टिफिन, सनीचं टिफिन, मग जेवण वगैरे ते सगळं झाल्यानंतर लगेच नाश्ता वगैरे करून घेते. आणि नाश्ता होतो त्यानंतर ह्या लोकांची सगळ्यांची एंट्री होते. त्यानंतर मग मी किचनमध्ये जात नाही. आणि म्हणून पूर्ण वेळ इथे काय चाललं आहे, ते काय चाललं आहे, ते सगळं त्यांच्याकडे सुपरविजन करत असते मी. आणि अभि असतोच सगळं काही सांगायला. हे बघा, हे पण वरचं आता काढून टाकले, ते फिल करणार आहेत. तिकडे जे होतं ते पाठीमागे जसं आहे ना तसं इथे पण होतं, तर ते काढून टाकलं आणि ते पूर्ण एकच असं वॉल करणार आहे. हां, मग त्याच्यानंतर ते लोक गेल्यानंतर मग मी सगळं पूर्ण पुसून घेते. तेवढीच माझी पण एक्सरसाइज होते, कारण आता एक्सरसाइज बंद आहे, काही कुठे काय करूच नाही शकत. सो ह्या निमित्ताने ही एक्सरसाइज ॲक्च्युली नाही आहे. मॉपनी काय एक्सरसाइज वगैरे होत नाही, पण ॲटलिस्ट तेवढं तरी तो हात असा फिरत राहतो. सो ते होतं. आणि मग नायसाचा अभ्यास, हे असा काही रुटीन आहे सध्यापुरता. मेन खरी मजा कधी येणार आहे जेव्हा किचन टेकओव्हर ते करणार आहेत. बट मला वाटतं ते पण मॅनेज होईल, कारण काही वर्षांपूर्वी आम्ही किचनलासुद्धा जेव्हा पेंट केलेलं तेव्हासुद्धा ते मॅनेज झालेलं, असं नाही की नव्हतं झालेलं. कारण तिथे फक्त पेंट करायचं आहे, दुसरं काही करायचं नाही आहे, काही फर्निचर वगैरे चेंज करायचं नाही आहे, काही नाही. प्लस काही लोकांनी मला विचारलेलं की तुमचं जे बेडरूममधले TV युनिट आहे ते पण तुम्ही चेंज करणार आहात का? तर नाही, बिकॉज दॅट इज रिअली व्हेरी गुड आणि आम्हाला ते आवडतं. इट्स ओव्हल शेप, मग आमचा मिरर पण ओव्हल शेप आणि ते मेन म्हणजे खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे. सो आम्हाला गरज नाही वाटत आहे की ते चेंज जानू आली आहे डॉक्टर अंकलकडे वॅक्सिनसाठी. काय करते तू? ड्रॉइंग करते? डॉक्टर अंकलनी हे दिलंय ना, ड्रॉइंग करायला दिलंय तुला? आणि आमचे सगळे वॅक्सिन्स कंप्लीट आहे, आम्ही एकदम स्ट्रॉंग आहे. आणि आता ज्ञानूचा कुठला वॅक्सिन आहे? फ्लूचा दरवर्षी घ्यायचा असतो टिल 5 years. सो तिचा बरोबर स्कूलला जातानाच तिचं असणार स्टार्टिंगला जूनमध्ये. नीट करत ना बघू. गुड चांगली करते. आणि स्कूल कशी चालली आहे? मस्त. स्कूलमध्ये पेंटिंग करते. आणि सावी किती मस्ती करते काय मी सांगत नाही त्या काय. कुठे गेलं पण आणि तुझ्या बा स्कूलची पेंटिंग टीचरनी केली का तिने केली? नाही, तिने केलं बोलते दिदाची, कारण आमची प्लेन आहे दिदाची. मजा येते तुला शाळेत ज्ञानू? हे टीचरने केले का तू केलेस? टीचर करते ना, तू नाही करत ना, तुला नाही येत. हे टीचरने केले का तुझं? हे ज्ञानूचं वॅक्सिन आहे फ्लू. डॉक्टर अंकल टोचू करणार. तू रडते ना? नाही ना? नाही, ती गुड गर्ल आहे आणि बिग गर्ल पण आहे ना. थोड्या वेळासाठीच रडते ना, नंतर आम्ही विसरतो. दीदी कुठे आहे? दीदी नाहीसा दीदी, नाहीसा दीदी. ज्ञानूचे बाबा कुठे गेले?
बाबा येते बाबा येतात आहे ना. मी द्यायची का बाबांच्या ॲब्सेन्स मध्ये देऊ आपण है ना ज्ञानू. चला वॅक्सिन देऊ आपण. कुठे राहिलं बघून. चला कुठला पाहिजे स्टिकर. पेंग्विन हवं. किती रडली बघू. डोळ्यातून असू नये. इथे लावू. टोचू केला ना डॉक्टर अंकलने. इथे द्यायचं का अजून एक. इकडे एक. इथे पण इथे एलिफंट लावू. एलिफंट लावूया आपण. एलिफंट लावू इथे. नको बस एक इथे लावला. देऊया अजून एक टोचू. नको ना. बस हायफाय दे. हायफाय दे. डॉक्टर अंकलला. हायफाय दे. नाही इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिलं. चल सो बॅक टू होम. वाजले जातात 10. पूर्ण दिवस बिझी होतो. क्लिनिक परत 2 हॉस्पिटल्सला व्हिजिट केलं. सो बॅक टू होम. आणि आता रचना पण दमली असेल कारण घरी खूप सारं पसारा आहे. रिनोव्हेशनचं काम आहे. लेट्स सी. दमलीस. काय नाही फारसं. फाल्गुनी आलेली ना. हा अजून लावलं नाही प्लाय. मला वाटलं प्लाय लावलं असेल. हो का. काय म्हणते दमलीस. तेच म्हणलं असेल रचना दमली असेल फुल. ज्ञानू पण आलेली. मग Vaccine. ती माहितीये मला आला फोन. पहिले आईला फोन केला. मग आई ती तुझ्या आईला सांगते तू आजीला फोन केला. मला कोण फोन करेल. तर मला फोन केल्यावर ही बोलायलाच तयार नाही मॅडम. का रुसली. नाही फोनवर बोलतच नाही. शाणी. तिला समोर पाहिजे माणूस. अच्छा. बिचारी आलेली. रडली. ती बोलते मला डॉक्टरकडे नाही जायचंय. मला माकडे डॉक्टरकडे तिचेच येतात. बिचारीला आधी पेंटिंगला दिलेलं. सगळे येतात त्या ॲक्टिव्हिटीज काय ना काय असतात ना म्हणून पेंटिंगला दिलेलं. पेंटिंग केलं. ड्रॉइंग केलं. पेंटिंग केलं. आणि मग बिचारीला वॅक्सिन दिलं. पण जास्त नाही रडली. नंतर विसरली. नाही नंतर परत आला फोन हो का? निघताना. गप्पा नुसत्या तिच्या मोठ्या मोठ्या. आवाज येत होता तिचा. चालेल. नाहीसू अभ्यास. हो का. कम्प्युटर. आता स्पेलिंग्स आहेत ना मोठे मोठे. कोकडे. पार्ट्स ऑफ कम्प्युटर. युजेस ऑफ कम्प्युटर. अरे वा. तिला असं वाटलं घरच बांधलंय आपण इथे या रूम मध्ये. अख्खा संसार तिचा इकडे असं मांडलेला. मी बोली उद्या आता शिफ्टिंग करायला लागेल ह्या रूम मधनं. तुझा संसार काढत बसायचा आम्ही. लिहिण्यासाठी लिहू नको. जे लिहितीये ते डोक्यात ठेव. मी विचारणार आहे आणि न बघता परत लिहायचं पण आहे तुला ती स्पेलिंग. आता झालं लहान बिन झालं. आता आपण मोठे झालो. प्रेशर नाहीये तुला. पण तुला ऍटलीस्ट बेसिक जे आहे ते माहीत असायला पाहिजे. आणि ज्या दिवशी ऍबसेंट होती ना तिला ताप आलेला आपण पाठवून त्याच दिवशी ते अख्खा एक चॅप्टर शिकवलाय. पार्ट्स ऑफ कम्प्युटर. युजेस ऑफ कम्प्युटर. माऊसची स्पेलिंग सांग. बघायचं नाही. तरी बघितलंस ना कशाने. जेवलात तुम्ही. जेवलीस. खाल्लं मी. मला खूप भूक लागली. भात खाल्लाय. माऊसची स्पेलिंग बोल. कीबोर्डची स्पेलिंग बोल. खाली बघायचं नाही. माऊस मला माहिती तुला विचारलं तर तुला लगेच असं बाजूला बघितलंस. कीबोर्डची स्पेलिंग बोल. बोल. ऍटलीस्ट रॉंग तर रॉंग. Y B P O A R D. व्हेरी गुड. मॉनिटरची बोल. नको बघूस. मॉनिटरची बोल. बीम काय नाही झालं तो फोनिक्स. आता नॉर्मल. M O N मॉनी. E I M O N I T E T O R. T O R.
आता साऊंड मध्ये ट अर आणि त्यांना अर शिकवलंय ई आणि आर, तर ते कन्फ्युज होतात बिचारी मुलं. चला मॉनिटरची स्पेलिंग लिहा. आणि मग हे काय आहेत? कम्प्युटरचे काय आहेत हे? काय नाहीसा. ठीक आहे. कम्प्युटर हे कॉम्प्युटरचे काय आहेत? सीपीयू, माऊस, कीबोर्ड, मॉनिटर. हे कम्प्युटरचे काय आहेत? पार्ट्स. पार्ट. दिस आर पार्ट्स ऑफ द कम्प्युटर. तुझे काय आहेत पार्ट्स? तुझे बॉडी पार्ट्स काय आहेत? नोज, माउथ, हे तुझे पार्ट्स आहेत ना, त्याच्यामुळे ते तू चालू नाही शकत, काहीच नाही, फंक्शनच नाही होणार. तसंच कम्प्युटरचं पण आहे. कम्प्युटरच्या पार्ट्समुळे पार्ट्स असतील तरच तो फंक्शन करेल. चेअर टेबल नाही. चेअर कशाला म्हणतात? टेबल आहे तो. चेअर रूम मध्ये कुठे चेअर आहे आपल्याला? ते टेबल आहे नाही सू. चेअर काय असतं? ठीक आहे, ठीक Where you can leave. ऍक्टिव्हिटी दिली. यू हॅव टू काउंट डोर, यू हॅव टू काउंट चेअर आणि देन यू हॅव टू मेन्शन हे असं आणि मग नंतर टॅली मार्क्स आहे, टॅली मार्क्स. मला बोलतो तुला येतं म्हणजे मी शिकलीच नाही. कर चेअर. 1, 2, 3, 4, 5, 6. माझं स्कूलचा माझा बॅडमिंटन. ते नको बघू. फ्रीज मध्ये जेवढे आहेत तेवढेच लिहायचो. ते खराब आहेत ते. 1, 2, 3, 4, 4 आहे. फ्रीज मध्ये किती आहेत काउंट कर. 4, 4. आता हे कशात टाकशील माहिती का? स्कूलमध्ये द्यायचं ना उद्या. ह्याच्यात टाक त्या टिफिन बॅग मध्ये. ती घेऊन जाणारच ना उद्या. उद्या हे नाही सांगितलंय, बुक्स नाही आहेत. SLC प्रॅक्टिस आहे. हा पाऊच बीच नाही. उद्या अभ्यास नाही करायचा आहे. उद्या फक्त टिफिन सांगितलंय आणायला. जा ठेवते इकडे तिथे नीट ठेवते नाही सू. ओव्हनच्या बाजूला बघ. हे जे आहे ना, येथे माझा जो वास, त्याची काहीतरी एक मेमरी आहे, पण मला ती अशी आठवत नाही. म्हणजे घरातलीच समजते, असेल. म्हणजे समजते ना मी तुला काय म्हणते. असं असतं ना कधी कधी आपण कुठेतरी जागेवर जातो स्कूलमध्ये आणि असेल. आपल्याला अचानक ते स्मेल करायला, मग ती मेमरी आठवते. स्कूलचं असेल. स्कूलमध्ये कुठे पेंटिंग करायला गेली? मग आमच्या करायचे बाबा. तू हॉस्टेलला राहायचा, तुझं अख्खं आयुष्य तिथे गेलंय. आम्हाला तर कळायचं पण नाही कधी ते हे केलंय. कधी होणार रूम? खूप बाई. आज तर अजून काय काय झालं हे आयडियाज. काय आता नवीन? माझं डोकं आउट झालं. वरचा मी वॉलपेपर काढून टाकला. आता तू म्हणते की इथे ते मी तुला दाखवते ते आयडियाज बघ कसे वाटताय. मधल्या पॅसेज मध्ये पण करणार आहे. मधल्या पॅसेज मध्ये तर खूप छान करणार आहे. हे आपलं जे Wall. जिओ ते POPचं हे जे आहे ना जिओ, हे काढणार आणि ते तिकडे ठेवणार ते बेलच्या बाजूला. म्हणजे ही आईच्या wall- इथे मेन ते आईला ठेवायला काहीतरी बनवायचं. म्हणजे ते मेन आईची रूम आता आपण अजून फोकसच नाही केली. मेन जिथे काम चालू तिथे. आता आईची रूम स्टार्ट होईल तेव्हा आईने विचारायचं की तो वॉलपेपर काढायचा आहे लाख पक्का ते, कारण त्यांना पाठीमागे काहीतरी वेगळं करायचं आहे. मी तर एक्सायटेड आहे जे ते पाठीमागे करणार आहे त्याच्यासाठी समथिंग डिफरंट. बघू ते आपण जेव्हा आईचं रूम स्टार्ट होईल तेव्हा ते सगळं काही आपण बघू. सध्या तेच. ते कोणी उघडलंय? हा अरे अजून बाकी आहे खूप. उलट त्यांनी आजच तोडायला पाहिजे होतं, पण आपलं मध्ये 2 ते 4 बंद असतं ना, त्याच्यामुळे त्यांचे 2 तास ते असेच बसून होते, काय करूच नाही शकले. इथे लावण्याची ना
शीट मॅग्नेट शीट लावायला काय नाही पण ते दिसणार नाही तुझं म्हणजे हेच असणार ना सगळ्या गोष्टी कवर करायचं आता. चला भूक लागली 11 वाजले. मला तर फक्त बेड दिसतो. चला फटाफट फटाफट. काय आज जेवायला? अंडा करू नको अंडाचं. जेवतो आणि थोडासा टी व्ही बघितला तर बघू. थोडा वेळ आहे अजून. मला वाटलं उद्या तरी मला चांगलीशी जरा लेट उठेल झोपेल. रायसाची स्कूल. रायसाची शाळा आहे.